नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या लेक्चरचे 30 मिनिटं तुमच्या आयुष्यातले पुढचे 1 ते 2 वर्ष नक्कीच वाचवू शकतील हे मी खात्रीने सांगू शकतो। कारण ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत आणि आता जो नवीन पॅटर्न बदललेला आहे आणि माझी स्पेशल विनंती आहे सर्व MPSCच्या विद्यार्थ्यांना की त्यांनी हे 30 मिनिटं व्यवस्थित लक्ष देऊन सगळं ऐकायचं आहे। कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला किती प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्यात आयोगाने काल तुमचा सिलेबस डिक्लेअर केला, ऑप्शनल 26 ऑप्शनल दिलेत, बरोबर आहे। आता या ऑप्शनलमध्ये निवडताना पण मी कालच्या लेक्चरमध्ये बोललो होतो, मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, ऑप्शनल निवडताना एक चुकी नक्कीच करू नका। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की तो जो ऑप्शनल पेपर आहे तुमचा तो कोणत्या विषयामध्ये आहे, म्हणजे कुठल्या विषयात तुम्हाला तो लिहिता येणार आहे, म्हणजे काय की मराठीत लिहिता येणार आहे की इंग्लिशमध्ये लिहिता येणार आहे। कारण आयोगाने काल डिक्लेअर करताना सांगितलं की काही ऑप्शनल पेपर जे आहे ते फक्त इंग्लिशमध्येच लिहिता येतील, त्यामुळे तुम्ही ऑप्शनलची सगळी तयारी करायची आणि तुम्ही म्हणाल की मला तो ऑप्शनल मराठीत लिहायचा आहे आणि तुम्हाला वेळेवर लिहिता यायचं नाही, त्यामुळे ही चूक झाली नाही पाहिजे। जसं आता उदाहरणार्थ ॲग्रिकल्चर हा जो ऑप्शनल आहे, आता बऱ्याच मुलांचं BSc ॲग्री असतं, MSc ॲग्री असतं आणि ते मुलं ॲग्रिकल्चर ऑप्शनल घेऊ शकतात, पण त्यांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे की ॲग्रिकल्चर ऑप्शनल हा फक्त आणि फक्त इंग्लिशमध्येच लिहिता येणार आहे, त्यामुळे ज्या मुलांना मराठीत लिहायचं आहे त्यांनी ॲग्रिकल्चर ऑप्शनल घेऊ नये। नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या टॉपिकचा विषय पण हाच आहे की हे जे 26 ऑप्शनल दिलेले आहेत या 26 ऑप्शनलपैकी कुठला ऑप्शनल आपण निवडला पाहिजे आणि ते निवडताना काय चुका आहेत जे गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थी करतायत, जे UPSC देत होते, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, कोणी 1 ऑप्शनल बदलले, कोणी 2 ऑप्शनल बदलले आणि तीच वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। करेक्ट आहे? तर सगळ्यांना विनंती आहे आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया। जसं तो उदाहरण इथे मी हेडिंग टाकलंय, काय टाकलंय हेडिंग? ऑप्शनल पेपर कसा निवडावा, बरोबर आहे। ऑप्शनल कसा निवडावा, बरोबर आहे। सर्वसाधारणपणे आपले क्रायटेरिया काय असतात ऑप्शनलचे, बरोबर आहे, काय की एक पहिला क्रायटेरिया असतो मला आवडतो सर तो विषय। तुला तर काही पण आवडेल, बरोबर आहे, तुझ्या आवडण्याला कोणी विचारलंय का? नाही, बरोबर आहे। पेपरमध्ये किती मार्क येतात यावर हे अवलंबून आहे की तुम्ही ऑप्शनल विषय कोणता निवडला पाहिजे, त्यामुळे तुमची आवड आहे आणि तुम्हाला ते करायचं आहे त्यामुळे तुम्ही तो विषय निवडताय तर ती चूक आहे। बऱ्याच वेळेला काय होतं की ज्यामध्ये आवड असते त्या गोष्टीमध्ये आपण खूप जास्त वेळ देऊन टाकतो आणि बाकीच्या विषयांकडे आपलं काय होतं, दुर्लक्ष होतं। त्यामुळे शक्यतो खूप जास्त इंटरेस्ट आहे, खूप जास्त आवड आहे आणि म्हणून तो विषय घेतायत असं करणार असाल तर बिलकुल करू नका। त्यामुळे पहिला क्रायटेरिया तुमचा काय होतो ऑप्शनल निवडण्याचा, कट होतो, तो म्हणजे काय, तुमची आवड आहे, बरोबर आहे। दुसरा क्रायटेरिया काय आहे, सर माझ्या ग्रॅज्युएशनचा सब्जेक्टच माझं BA पॉलिटिकल सायन्स झालं आहे, माझं BA हिस्ट्री झालेलं आहे आणि म्हणून मग मी काय करतोय, मी ऑप्शनल विषय तो घेतोय तर ही चूक करणं पण टाळा मित्रांनो, बरोबर आहे। कारण एक गोष्ट जर तुम्हाला लक्षात आली असेल की ग्रॅज्युएशनचे 3 वर्ष तुम्ही कशा पद्धतीने काढलेत, बरोबर आहे। तो सिलेबस किती तुमच्या आवाक्यात होता, किती तुम्हाला समजला, किती लेक्चर्सला तुम्ही अंडरस्टँडिंग केलं हे समजणं पण काय आहे, तितकं गरजेचं आहे, बरोबर आहे। ठीक आहे, तुम्हाला थोडाफार 10-15% फायदा होईल की तुम्हाला काही कॉन्सेप्ट्स माहीत असतील, काही माहिती तुम्हाला असेल, पण पूर्णपणेच तो तुम्हाला उपयोगात ठरेल असं सांगता येणार नाही। त्यामुळे हा जो दुसरा क्रायटेरिया आपण ठरवला होता तो पण आपला काय होतो इथे कॅन्सल होतोय की माझं ग्रॅज्युएशन होतं आणि म्हणून मी तो ऑप्शनल घेतोय, बरोबर आहे। त्यानंतर तिसरा, बऱ्याच विद्यार्थ्यांचं मी बघितलंय, सर मी ऑप्शनल का घेतला, माझ्या मित्राचा ऑप्शनल होता, माझ्या मित्राच्या बहिणीचा ऑप्शनल होता, ती IS झाली, ती IPS झाली, ती DC झाली, ती DYSP झाली, करेक्ट आहे, आणि तिने मला तो ऑप्शनल सांगितला, माझ्याकडे त्यांच्या रेडीमेड नोट्स आहेत, तर त्या गोष्टीचा तुमच्या पेपरच्या ऑप्शनलशी काहीही संबंध नाही आणि
ते घेऊन तुम्हाला जर वाटत असेल की माझ्याकडे नोट्स आहे, इथल्या नोट्स आहेत, तिथल्या नोट्स आहेत आणि तुम्ही जे रँक काढू शकाल, तर ही तुमची निव्वळ अंधश्रद्धा आहे. त्यामुळे तिसरा जो क्रायटेरिया आहे आपला की माझ्याकडे नोट्स उपलब्ध आहेत, माझ्याकडे अधिकारी आहेत आणि त्यांनी मला सांगितलं आहे, तो क्रायटेरिया पण तुमचा काय होतो, कॅन्सल होतोय. लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर एक चौथा असतो की सर गेल्या वर्षी या विषयाचा टॉपर होता, त्या विषयाचा टॉपर होता. आत्तापर्यंत असं बघण्यात आलेलं आहे UPSCच्या ट्रेंडमध्ये तरी की त्या वर्षी ज्या विषयाचा टॉपर असेल त्याच्या पुढच्या वर्षी त्या विषयाच्या ऑप्शनलचे विद्यार्थी काय असतात, नेहमी जास्त असतात. तर मित्रांनो मेंढरं होऊ नका. करेक्ट आहे. तुम्ही एक अधिकारी होणार आहेत. तुमच्या भविष्याविषयी दुसऱ्यांना ठरवण्याचा अधिकार कदापि देऊ नका. जर तुम्ही हे करतायत तर त्याचा अर्थ काय होतो की तुम्हाला तुमची डिसिजन मेकिंग पॉवर नाही आहे आणि तुम्हाला नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतंय. हां, तुम्ही विचारा ना. तुम्ही कोणाला विचारलं पाहिजे? जे विषय शिकवणारे शिक्षक आहेत त्यांना विचारलं पाहिजे. जे तुमचे मेंटॉर आहेत त्यांच्याशी तुम्ही चर्चा केली पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की तुमच्या पास होण्याला आणि तुमच्या नापास होण्याला ज्याची दोघांची जबाबदारी जर तुमचा शिक्षक घेत असेल त्या शिक्षकाशी तुम्ही नक्कीच चर्चा केली पाहिजे. आणि चर्चा करताना लक्षात ठेवायचं की हे वरचे 3-4 क्रायटेरियाज नाही लागले पाहिजेत. बरोबर आहे. आणि एक ते म्हणतो आपण की ट्रेंड चालू आहे सर, बाकी 100 मुलांनी ऑप्शनल हा घेतला मग मी कुठला दुसरा कशाला घेऊ, असं नसतं. 100 मुलांनी माती खाल्ली म्हणजे आपण पण माती खायचीच, याची काही शाश्वती नसते. करेक्ट आहे. मग आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली की जे माझ्या डोक्यात तर जे होते ते सगळे सरांनी नाही सांगून टाकले. करेक्ट आहे ना. माझ्या डोक्यात काय होतं की मला आवड आहे म्हणून मी ऑप्शनल घेणार, माझं ग्रॅज्युएशन झालं आहे म्हणून मी ऑप्शनल घेणार, माझ्याकडे नोट्स आहेत म्हणून मी ऑप्शनल घेणार, तो माझ्याकडे म्हणजे यावर्षी त्या ऑप्शनलचा टॉपर होता म्हणून मी तो ऑप्शनल घेणार आणि खूप मुलं तो ऑप्शनल घेत आहे म्हणून मी तो ऑप्शनल घेणार. हे सगळे माझ्या डोक्यातले क्रायटेरिया सरांनी तर तुम्ही कॅन्सलच करून टाकले. बरोबर आहे. मग सर आता एका प्रश्नाचं उत्तर द्या. हे जर करायचं नाही आहे तर आम्ही 26 ऑप्शनलमधून आमचा ऑप्शनलचा विषय कसा निवडला पाहिजे. करेक्ट आहे. तर मित्रांनो आपण आता त्याच्याकडेच जाऊया. बरोबर आहे. तुमचा वेळ वाचावा म्हणून मी इथे लिहून ठेवलेला आहे त्या गोष्टी. ओके. सगळ्यात अगोदर सगळ्यात पहिला क्रायटेरिया काय असला पाहिजे, MPSCने तुम्हाला सर्वच्या सर्व 26 ऑप्शनल, GS, प्रिलिम्स, मेन्स याचा सर्वांचा सिलेबस एकाच PDF मध्ये उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे तुम्ही सर्वात अगोदर जो ऑप्शनल तुमच्या याचाही नसेल, जसं आता समजा उदाहरणार्थ मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा एक ऑप्शनल विषय आहे, राईट. भले तुमचा त्याचा काही संबंध नसेल तरीसुद्धा त्याचा सिलेबस बघा. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं काय आहे की जे पूर्ण 26 ऑप्शनल आहेत त्याचा सिलेबस आपण काय केला पाहिजे, बघितला पाहिजे. आणि सगळ्या ऑप्शनलचा अभ्यासक्रम आपण बघितला पाहिजे. आणि बघताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या सर्व अभ्यासक्रमामधले किती असे मुद्दे आहेत की ज्याचा उपयोग मला GSच्या पेपरमध्ये होणार आहे, हे बघणं पण आपलं काय आहे, आद्य कर्तव्य आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ही गोष्ट लक्षात ठेवताना तुम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे, ती म्हणजे काय की ऑप्शनल सगळे दिले असले म्हणजे काय की त्याचा कुठे ना कुठे इफेक्ट हा तुम्हाला GSच्या पेपरमध्ये पण बघायला मिळतो. म्हणून आपण संपूर्ण 26 ऑप्शनलचा सिलेबस काय केला पाहिजे, अगोदर बघितला पाहिजे. करेक्ट आहे. आणि त्यातून माझा सब्जेक्ट 1, 2, 3, 4 हे तर नाहीच आहेत, कट करत चाललं पाहिजे. आपण सिलेक्शन कसं केलं पाहिजे, आपण सिलेक्शन करण्यापेक्षा अगोदर जर रिजेक्शन केलं तर आपल्याला जे हवं आहे तिथपर्यंत आपण आरामात पोचू शकतो. आणि त्यामुळे ही सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे ऑप्शनल निवडताना तो लक्षात ठेवायचा, तो म्हणजे काय, संपूर्ण ऑप्शनलचा सिलेबस मला माहीत पाहिजे. तुम्ही म्हणाल सर मला जो ऑप्शनल असतो घ्यायचा नाही आहे, तर मग त्या सिलेबसची माहिती ठेवून मी काय करणार आहे. नाही मित्रांनो, चुकतायत तुम्ही इथे. आणि बरेच मुलं या ठिकाणी ही चुकी करतात. तर माझं सगळ्यात पहिलं सजेशन तुम्हाला हेच आहे की सर्व ऑप्शनलचा अभ्यासक्रम तुम्हाला माहीत असला पाहिजे. दुसरं जे सजेशन आहे ते म्हणजे मी ऑप्शनलच्या मागच्या ज्या सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत सर्व विषयांच्या, म्हणजे तुम्ही हिस्ट्री ऑप्शनल घेणार आहात, जॉग्रफी घेणार आहात, सोशोलॉजी घेणार आहात, अँथ्रोपोलॉजी घेणार असाल नसाल तरीसुद्धा सर्व विषयांच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही बघणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे ऑप्शनलची निवड करण्याआधी. काय सांगतोय, ऑप्शनलची निवड करण्याआधी सर्व प्रश्नपत्रिका बघणं हे तुमचं काय आहे मित्रांनो, आद्य कर्तव्य आहे आणि ते तुम्ही पार
पाडलंच पाहिजे. त्यानंतर तिसरा क्रायटेरिया काय येईल तुमचा विषय निवडताना, त्या विषयाची डिमांड किती आहे. डिमांड म्हणजे काय असेल मित्रांनो, डिमांड कुठे असणार आहे त्याची डिमांड समाजामध्ये असते, त्याची डिमांड तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमात असते, त्याची डिमांड तुम्हाला तुमच्या डे टू डे लाईफमध्ये असते. तर त्यानुसार त्या विषयाची डिमांड किती आहे, म्हणजे डिमांड जर तुम्हाला विषयाची लक्षात आली तर त्या विषयाचे उदाहरण देणं तुम्हाला सगळ्यात सोपं होतं. जसं असा एक सोपा ऑप्शनल कुठला आहे तर सोशोलॉजी. बरोबर आहे. सोशोलॉजी कसा सोपा होतो, कारण तो तुमच्या दररोजच्या आयुष्याशी संबंधित आहे, डेलीच्या आयुष्याशी संबंधित आहे आणि त्याची उदाहरणं तयार करणं हे तुम्हाला काही तितकं अवघड जात नाही. करेक्ट आहे. तसाच एक ऑप्शनल आहे आणखी अँथ्रोपोलॉजी, तसाच एक ऑप्शनल आहे जॉग्रफी. याच्यावर पण तुम्ही काय केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. राईट. त्यानंतर इथे जर बघितलं, हा सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया आहे ऑप्शनल निवडताना. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, ती म्हणजे काय की कुठलाही ऑप्शनल तुम्ही निवडत असाल तर त्या ऑप्शनलची त्याची स्वतःची एक भाषा असते. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही पॉलिटिकल सायन्स निवडला तर पॉलिटिकल सायन्सची जी कॉन्स्टिट्यूशनल भाषा आहे, बरोबर आहे, ती येणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही हिस्ट्री लिहिलं तर हिस्ट्रीची एक वेगळी भाषा आहे, सोशोलॉजी बघितला तर सोशोलॉजीची एक भाषा आहे, म्हणजे अँथ्रोपोलॉजीची आहे, इकॉनॉमीची आहे. प्रत्येक ऑप्शनल विषयाची एक भाषा आहे आणि त्यामुळे सगळ्यात अगोदर जर कुठली गोष्ट आपल्याला अडॉप्ट करायची असेल तर ती म्हणजे काय की त्या विषयाची भाषा ही आपल्याला जमत आहे का, त्या विषयाच्या भाषेनुसार आपल्याला लिहिता येत आहे का. हे जर तुम्ही बघण्यास सक्सेसफुल झालात तर तुम्हाला ऑप्शनलमध्ये नक्कीच 300+ मार्क पडतील. करेक्ट आहे. यामध्ये जर आपण बघितलं पुढचा क्रायटेरिया काय असले, बघा 4 क्रायटेरियात बघितले आपण कुठले कुठले मित्रांनो. ऑप्शनलचा पूर्ण अभ्यासक्रम बघायचा आहे म्हणजे सगळ्या ऑप्शनलचा. दुसरा बघितला तो म्हणजे मागील वर्षाच्या पूर्ण प्रश्नपत्रिका बघायच्या आहेत. तिसरा बघितला तो म्हणजे त्या विषयाची डिमांड किती आहे आणि चौथा बघितला तो म्हणजे त्या विषयावर आपल्याला लिहिता येतं का. करेक्ट आहे. हे 4 पॉईंट्स सगळ्यांच्या लक्षात आले. पुढचे 4 पॉईंट्स बघूया. तो म्हणजे काय की त्या विषयाचा फायदा जो ऑप्शनल तुम्ही निवडणार आहात त्या विषयाचा फायदा GS मध्ये तुम्हाला किती होतो. करेक्ट आहे. GS म्हणजे आता जनरल स्टडीजचे पेपर तुम्हाला लिहावे लागणार आहेत. तर त्या जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये तुम्हाला या ऑप्शनलचा किती फायदा होणार आहे हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे. कारण आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, जसं तुम्ही हिस्ट्री ऑप्शनल घेतला, करेक्ट आहे, इतिहास ऑप्शनल घेतला तर काय असणार आहे, GS 1 मध्ये हिस्ट्री तुम्हाला 100 मार्काला विचारलं जातं, बरोबर आहे, आणि ऑप्शनलचे 500, असा 600 मार्कांचा फायदा तुम्हाला होतो. म्हणजे हिस्ट्री ऑप्शनल घेतल्यानंतर तुम्हाला GS 1 मधलं हिस्ट्री करण्याची आवश्यकता राहणार नाही. करेक्ट आहे. त्यानंतर जर तुम्ही समजा उदाहरणार्थ समाजशास्त्र हा ऑप्शनल घेतात, समाजशास्त्र ऑप्शनलचा फायदा काय असणार आहे तुम्हाला, GS मध्ये किती फायदा होईल तर GS 1 मध्ये सोसायटी नावाचा टॉपिक आहे जो साधारण 75 मार्काला विचारला जातो. GS 2 मध्ये सोशल जस्टिस नावाचा टॉपिक आहे जो साधारण 50 मार्काला विचारला जातो. एसे, दोघंही एसे हे नेहमी सोशोलॉजिकल फिलॉसॉफिकल जरी असले तरी ते सोशोलॉजीमध्ये आपण कव्हर करतो. सोशोलॉजिकल एसे असतात म्हणजे हा साधारण 250 मार्काचा फायदा तुम्हाला इथे आहे. आणि त्यानंतर जो GS 4 पेपर आहे तुमचा, मी 3 धरतच नाही आहे, GS 4 पेपर आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर सर्वसाधारण 125 मार्कापर्यंत तुम्हाला काय दिलेलं असतं, त्याच्यामध्ये केस स्टडीज असतात, थेरीज असतात. जे थिंकर्स तुम्ही सोशोलॉजीमध्ये शिकतात बऱ्यापैकी सेम थिंकर तुम्हाला कुठे आहेत, इथिक्सच्या पेपर 4 मध्ये, जसं मॅक्स वेबर झालं, करेक्ट आहे, ज्यांनी डेमोक्रेसीवर बोललंय, असे अनेक थिंकर्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. म्हणजे हा जर 500 मार्काचा ऑप्शनल विषय झाला तर GS मध्ये किती मार्क कव्हर होतात तुमचे, 125, 75, 200, 250 आणि हे 250 म्हणजे ॲडिशनल 500 मार्क. म्हणजे फक्त समाजशास्त्राच्या 500 मार्काच्या प्रिपरेशनवर तुम्ही GSचे 500 मार्क काय करतायत, ओढून आणू शकतायत आणि त्यामुळे रँक मिळवायला तुम्हाला काय जाऊ शकतंय, सोपं जाऊ शकतंय. तसंच पॉल सायन्समध्ये बघितलं आपण, पॉलिटिकल सायन्समध्ये बघितलं तर GS 2चे साधारण 175 मार्कापर्यंतचे पेपर त्याच्यामध्ये प्रश्न तुम्हाला बघायला मिळतात आणि पॉल सायन्सचे 500 म्हणजे असं 675 मार्काला पॉल सायन्स असतो. त्यामुळे आपला ऑप्शनल निवडतानाचा पुढचा क्रायटेरिया जो असला पाहिजे तो म्हणजे काय की त्या GS मध्ये त्या ऑप्शनलचा किती उपयोग आहे. जर आपल्याला उपयोगच कळत नसेल तर आपण त्याच्यामध्ये स्कोअर करू शकणार नाहीत.
तर मित्रांनो पुढचा फायदा आहे की त्याचा एसेमध्ये किती उपयोग आहे. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की जसं सोशोलॉजीचं उदाहरण दिलं की एसे त्याच्यावर एखादा येतो 100 म्हणजे दोघं एसे त्याच्यावर येतात, दोघं सेक्शनमध्येच आहे, सेक्शन ए आणि सेक्शन बी असेल तर 2 एसे तुम्हाला लिहावे लागणार आहेत 125 मार्काला. आणि ज्याचं ऑप्शनल सोशोलॉजी आत्तापर्यंत बघण्यात आलं आहे, हे जो ऑप्शनल सोशोलॉजी असतो त्यांना त्याच्यामध्ये मार्क्स मिळतात. आपण त्याच्यावर बोलणार आहोत नंतर. पॉलिटिकल सायन्सवर काही एसे असतात, करेक्ट आहे. त्यानंतर फिलॉसॉफीवर काहीतरी एसेज असतात, सायकोलॉजीवर काही एसेज असतात, ते पण तुम्हाला बघणं गरजेचं आहे. त्यानंतर जी ऑप्शनल निवडताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ठरते आणि जिच्याशिवाय तुमचं ऑप्शनलचं प्रिपरेशन पूर्ण होऊ शकत नाही ते म्हणजे काय की तुमचा जो मेंटॉर आहे, ज्याच्याकडे तुम्ही कोचिंग करणार आहात, क्लास करणार आहात, तो जो व्यक्ती आहे त्याला त्या विषयातला किती एक्सपिरियन्स आहे, किती अनुभव आहे, किती बॅचेस झालेले आहेत, करेक्ट आहे. रिझल्ट बघायचा नाही मित्रांनो. रिझल्ट का नाही बघायचा? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रिझल्ट कसे आणले जातात कुठल्याही अकॅडमीमध्ये, करेक्ट आहे. तर रिझल्ट मॅटर नाही करत, तर त्यांनी किती बॅचेस घेतलेले आहेत, किती गोष्टी त्यांच्याकडे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ते किती वेळ देऊ शकतात, तुमचे किती प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात, तुम्हाला पडलेले जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं ते किती लवकरात लवकर देऊ शकतात आणि तुम्हाला अगदी लहान मुलासारखं स्टार्टपासून एंडपर्यंत कसं घेऊन जाऊ शकतात, अशा मेंटॉरची निवड करणं हे तुमचं सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य आहे. आणि जर हे होत नसेल तर मित्रांनो काय होतं, मग 1 वर्ष आपण हा ऑप्शनल घेतला, दुसऱ्या वर्षी आपण तो ऑप्शनल घेतला, तिसऱ्या वर्षी आपण परत ऑप्शनल बदलला, चौथ्या वर्षी परत ऑप्शनल. मित्रांनो हा वेळ आहे, बरोबर आहे. तुमच्यासाठी वेळेची किंमत नसेल पण तुमच्या आईवडिलांना विचारा, ज्या कष्टाने ते मेहनत करतायत, करेक्ट आहे, आणि जे पैसे तुम्हाला पुरवतायत त्यांचा 1 वर्षाचं नुकसान, त्या 1 वर्षाचा पैसा म्हणजे तुमचा फक्त एक अटेम्प्ट नसतो मित्रांनो, त्यांचं स्वप्न 1 वर्षाने लांब गेलेलं असतं, बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला कळकळीची विनंती आहे की हे जे 5-6 पॉईंट्स मी लिहिलेले आहेत त्या 5-6 पॉईंट्समध्ये तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे. आणि एक लास्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे काय की एखादा ऑप्शनल तुम्ही ज्यावेळेस निवडतात तर तो तुम्ही अधिकारी बनल्यानंतर त्या ऑप्शनलचा तुम्हाला खरंच त्याच्यामध्ये काही फायदा होतो का, करेक्ट आहे. मग त्यामुळे निवडताना पण ऑप्शनल पेपर असाच निवडायचा की ज्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. जसं आता मी एक उदाहरण दिलं, म्हणजे मी सोशोलॉजीबद्दल बोलत होतो, मी सोशोलॉजीचं सांगतो तुम्हाला, बरोबर आहे का. उद्या तुम्ही अधिकारी झाल्यानंतर तुम्हाला काम कुठे करायचं मित्रांनो, समाजामध्ये. त्या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे अनेक प्रकारचे लोक राहतात. त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत सोसायटीत, लोकांना कसं ओळखायचं, ह्या सगळ्या गोष्टी, त्यांचा इतिहास, त्यांचा भूगोल, हे सगळं तुम्ही कशामध्ये शिकणार आहात, सोशोलॉजी ऑप्शनलमध्ये शिकणार आहात. आणि त्याच्यामुळे त्याचा तुम्हाला नक्कीच अधिकारी झाल्यावर पण काय होतो, फायदा होतो की तुम्हाला एखाद्या ठिकाणचं कल्चर असेल, काय असेल, तिथे किती रिस्पेक्ट द्यायचं आहे, त्याच्यावर किती रेस्ट्रिक्शन टाकायचे आहेत, हे अधिकारी झाल्यानंतरचे जे निर्णय आहेत ते घेणं तुम्हाला काय होतं, सोपं होतं. तर सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की या चॅनलवर आपण ऑप्शनल आणि GS याच्यावरचे लेक्चर्स कंटिन्यू करणारच आहोत. तुमच्याकडून फक्त एकाच गोष्टीची अपेक्षा आहे, ती म्हणजे काय की या व्हिडिओला तुम्ही मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवणं, याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं. तुम्हाला कुठलीही अडचण असेल, काहीही प्रॉब्लेम असेल, सिलेक्शन तुमच्याकडून होत नसेल, तुम्हाला मला भेटायचं असेल, पर्सनली भेटायचं असेल, फोनवर बोलायचं असेल किंवा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मी माझा नंबर देतोय पर्सनल या ठिकाणी, त्याच्यावर तुम्ही मला काय करू शकतात मित्रांनो, कॉन्टॅक्ट करू शकतात. हा आहे माझा नंबर 9049 75 31 65 9049753165. आपण पुढच्या सिरीजमध्ये पण भेटणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.